हा, आजची जर परिस्थिती पाहिली वारकऱ्याची तर कालपासून आपण या मीडियावर व्हिडिओ पाहतोय. काय व्हिडिओ? की आळंदीकडे येऊ नका, जिथं असल जिथं तुम्ही पोहोचलात तुम्ही तिथंच थांबा, आळंदीकडे येऊ नका. पण आम्ही रात्रभर पाहतोय, रात्रभर गाड्या आळंदीच्या दिशेनं जात आहेत. ना मरणाची भीती, ना खाण्याची भीती, ना पावसाची भीती, ना वाऱ्याची भीती. मला वाटतं याचं नाव वारकरी आहे. हा, याचं नाव वारकरी आहे. की अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या विषयी जी भाव आहे, वारकऱ्याच्या जीवनामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या संबंधामधली जी निकड आहे, मला वाटतं ही निकड त्याच्याच अंतःकरणामध्ये असती की त्याला वारकरी असं म्हटलं जातं. हा, महाराजाच्या अंतःकरणामध्ये असलच असं मात्र बोला की सांगता येणार नाही. पण वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये मात्र पंढरीश परमात्म्याच्या विषयी एवढी निकड तुकोबाराने एका अभंगामध्ये उदाहरण देऊन सांगितलं. कन्या सासुऱ्याशी जाये आणि बटाटवडे तळून खाय, पुढं मागे परतून पाहे. अहो, मुलगी माहेराला चालली का सासरला चालली हे तिच्या प्रवासाच्या दरम्यान लक्षात येत. माहेरला जर चालली असेल तर कुणकड तोंड करून बसती, बोला बोला, पुढं. आणि सासरला जर जायचं असेल तर मागं तोंड करून. का? तर माझा भाऊ नजरे आड होईपर्यंत ती मुलगी त्या माहेराकडे पाहती. का? अंतःकरणामध्ये तळमळ आहे. जाऊ द्या, याच्यापेक्षा एक गोष्ट सांगू का? आमच्या गावातल्या मुली ज्या गावाला दिलेत ना रवी गुरुजी, त्या गावाला फक्त आपला सगळ्यांचं कीर्तन पाहिजे. आसाराम गुरुजीच्या गावातले असेल, कडोळे गुरुजीच्या गावातले असेल, रवी गुरुजीच्या गावातले असेल. आमच्या गावातली मुलगी जर ज्या गावात दिली त्या गावात जर आमचं कीर्तन असेल तर अंभाऊ ती कीर्तन ऐकायला कुठं बसती? बोला की कुठं बसती? पुढं बसते. आता पुढं बसणं म्हणजे गुन्हा थोडा केला तिने, पण ती पुढं बसा ना का बाबा, पण शेजारच्या 10-5 जणील कीर्तन ऐकू देत नाही. याला काय म्हणतात? सारखं असंच हानती बघा. लक्ष देतं ना तुमच्या? माझ्याच गावचा आहे, माझ्या माहेरचा आहे. त्या शेजारणीने म्हणून अगं गप की ऐकू दे ना. गप गा म्हणली, तुला काय कळत आहे? हे फेटा आणि ते उपरणं आता आलंय म्हणली. अगं याला हरिपाठ येत नव्हता. हरिपाठ कुणाला? बोला की मला. बरं हा, आता खरंच सांगा, याला हरिपाठ येत नव्हतं. हे वाक्य तिनं जे बोललंय हे टोचून बोलणं का प्रेमाचं बोलणं? म्हणजे तिला तिच्या मैत्रिणींना सांगायचं असतं की हा माझ्या किती अगं एवढं सखवता म्हणली, याला कडला घेऊन हिंडले म्हणली. म्हणजे माहेरच्या बद्दल जाऊ द्या, मी एक माणूस आहे, माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल यात नवल नाही. तुम्हाला खरं सांगतो, माहेरचं होकून चुकून कळलं तुम्हाला हे का नाही? कुत्र जरी आलं ना तरी त्या कुत्र्याबद्दल सुद्धा तिला स्नेह निर्माण होतोय, प्रेम निर्माण होतंय. याला म्हणतात निकड. आणि तेवढा स्नेह, तेवढं प्रेम, तेवढी निकड मला वाटतंय आज प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये आळंदीला जाणार आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एवढा अलर्ट सांगून सुद्धा वारकरी सगळे तिकडे निघालेत. एवढा हा पवित्र काळ आहे आणि या पवित्र काळावरती मला वाटतंय महादेवरावांनी हा देह ठेवलाय. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, इथपर्यंत त्यांचं जीवन गेलेलं आहे. म्हणून आता त्यांच्या बद्दल आपल्याला असं म्हणायचंच नाही त्यांना मोक्ष प्राप्त हो, त्यांना सद्गती प्राप्त हो, त्यांना सुख प्राप्त हो स्वर्गामध्ये, हे म्हणण्याची गरज नाही. त्यांना ते आता मिळालेलंच आहे. कारण आपल्या जाण्याचे 2 उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हटलं जातं. आपण उत्तरायणामध्ये जावं का दक्षिणायनामध्ये जावं? बोला बोला. उत्तरायण चालू असल्यावर माणसानं देह ठेवावा. का? पर्वकाळ चांगला आहे का नाही? तसा आता उत्तरायण असो नाही तर दक्षिणायन असो, वारीचा काळ आहे, पवित्र काळ आहे. विठाला पवित्र काळावरती खऱ्या अर्थानं हा देह या ठिकाणी महादेवरावांना ठेवला. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मोक्ष तो मिळालेलाच आहे. म्हणून या संबंधाने या अभंगाचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. नको नको म्हणा गुंतुमाया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भले. याच्यातून एकच जण सोडवतोय, सोडविना तुला तुका म्हणे तुला सोडविना कोण, तुका म्हणे तुला सोडविना कोण, तुका म्हणे तुला सोडविना कोण,
म्हणे तुका म्हणे तुला छत्रपाणी वाचोनी काळाची रे बुडी पडेल काळाची रे बुडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना सोडविना काळाची रे बुडी पडेल काळाची रे बुडी पडेल जय जय गोपाल पाई